नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। मित्रांनो, उमेद म्हटलं की क्षितिज नवे आणि विश्वास नवा। ग्राम विकास व पंचायत राज विकास उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद बीड, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष शिरूर कासार, यशोदा माता महिला स्वयंसहायता समूह झापेवाडी येथील ज्या महिला गृहोद्योग आहेत त्यांनी त्यांच्या लेडीज वेअर व स्टेशनरीच्या संदर्भामध्ये जे प्रॉडक्ट केलेले आहेत, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की मुक्ताई हळद आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लेडीज स्टेशनरी साहित्य, रेडीमेड कपडे, तर त्यांची आपण प्रत्यक्ष मुलाखत घेत आहोत। नमस्कार। नमस्कार सर, माझे नाव स्वाती भगवान भल्ला, मुक्काम पोस्ट पाडळीतील, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड। माझ्या स्वयंसहायता समूहाचं नाव आहे मुक्ताई स्वयंसहायता समूह। तसेच गावामध्ये मी ICRP काम करते। तर माझ्या गावामध्ये 40 गट आहेत। 40 गटांतर्गत मी महिला गृह उद्योग चालू केला आहे। त्यामध्ये आम्ही हळद तयार करत आहोत। तर गावामध्ये हळद तयार करण्यापाठीमागं उद्दिष्ट असं आहे, गावामध्ये 400 महिला आम्ही समूहामध्ये घेतलेल्या आहेत। तर कमीत कमी त्याच्यात गरजू महिला अशा आहेत, 200 ते 250 महिला अशा गरजवंत आहेत की ज्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे, हलाखीची आहे। त्याच्यामधून आम्हाला त्या महिलांना उपजीविका निर्माण करून द्यायची, याच्यासाठी सर आम्ही त्या महिलांना काम देण्यासाठी ह्या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। पाहिलेत मित्रांनो की प्रत्यक्षरित्या परिस्थितीवर मात करण्यासाठी 40 गट 400 महिलांचं एवढं मोठं संघटन तयार करण्यासाठी त्यांच्या समवेत प्रत्यक्षरित्या ज्या वेळेस अडचण असेल त्या वेळेस आदरणीय जिल्ह्याचे व्यवस्थापक मुरारी सावंत सर देखील इथे उपलब्ध आहेत। सावंत साहेब, ग्रामीण भागामध्ये शक्यतो बचत गट किंवा महिला गृहोद्योग याची निर्मिती व्हायला खूप अडचणी येतात, त्यावर मात करत असताना तुमच्या काही उपाययोजना असतात का? सर, ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस स्वयंसहायता समूहाची स्थापना करण्यात येते त्यावेळेस आमच्या अभियानांतर्गत ग्रामीण भागामध्ये वर्धनी राऊंड असतं, ते डोर टू डोर जाऊन आयडेंटिफाय करतात ज्या SHG मध्ये येणाऱ्या महिला आहेत। त्यानंतर गाव फेरी वगैरे होते। त्यानंतर महिला ज्या इच्छुक आहेत त्या महिलांचे त्या एरियामध्ये महिलांचे 10 महिला एकत्र करून गट स्थापना केली जाते आणि त्या महिला गट स्थापन झाल्यानंतर त्यांना पुन्हा RF देतो, CIF देतो। त्यानंतर विविध प्रकारच्या निधीच्या माध्यमातून जे काही आज आपण प्रत्यक्ष बघत आहात, बँक लिंकेज वगैरे होतं, PF योजना आहे, त्या अंतर्गत सुद्धा त्यांना विविध प्रकारचं आपण कर्ज देतो आणि त्या मिळालेल्या आर्थिक निधीतून त्यांनी आपले विविध असे व्यवसाय राबवतात। कृषी पूरक असतील, कृषी असतील आणि बँका सुद्धा त्यांना सगळं हाताने बँक कर्ज देतात, जेणेकरून हे जे आहे ते प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीसाठीचे कर्ज आहे, ज्यातून ग्रामीण भागाचा विकास होणार आहे। आणि हे जे कर्ज घेतलेले आहे आणि उमेद अभियानामुळे ज्या बीड जिल्ह्यातल्या ज्या ऊसतोड महिला असतील किंवा इतर सर्व वर्गातले महिला आहेत ज्या की खरंच त्यांना गरजून होते, त्यांना उमेद अभियानामध्ये आणल्यामुळे त्यांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आज 60 मानवी या महिला आपला उद्योग व्यवसाय करत आहेत। बरोबर आहे आदरणीय सावंत साहेब। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आष्टी पाटोदा शिरूर हा दुर्गम असा भाग आहे, वाडी वस्ती तांड्याने भरलेला। म्हणजे का की तिथं असं शेतीला पिकवण्यासाठी आवश्यक असणारं पाणी नाहीये। ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून पाहिलं झालं तर आवर्षणातला भाग म्हणलं तर आष्टी पाटोदा शिरूर। मग प्रत्यक्षामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मधून ज्यावेळेस महिला गृह हे जे स्वयंसहायता समूह आहेत, अशा वेळेस प्रत्येक स्वयंसहायता समूहाच्या महिलांना ज्या उद्योग करण्यासाठी इच्छुक आहेत असं प्रत्येक गावामध्ये ग्रामसंघ वगैरे आहे आणि ग्रामसंघातून आपण ते तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून काम करतोय। तर अभियानाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली 2011 पासून सुरुवात झालेली आहे। त्यानंतर 2016 मध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अभियानाची सुरुवात झाली। सुरुवातीला 3-4 तालुके अभियानामध्ये होते, त्याच्यामध्ये सुरुवातीला संस्था बांधणी झाली, त्यानंतर ग्रामसंघ गट बांधणी, ग्रामसंघ बांधणी, प्रभाग संघ बांधणी झाली। पण अभियानाचा जो मुख्य उद्देश आहे तो असा आहे की अभियानातील ज्या महिला आहेत त्या प्रत्येक महिलांचं 1 लाखाचं उत्पन्न झालं पाहिजे। त्यांचा जो मूळ व्यवसाय आहे
व्यवसाय करून त्यांनी आणखी 2 ते 3 व्यवसाय सुरू केले पाहिजे आणि त्यांची उपजीविका वृद्धी झाली पाहिजे, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. बरं साहेब, हे जे शब्द आहे मिनी सरस, जसं बीड म्हणजे आपल्या जिल्ह्याचं नाव आहे, मिनी सरस या शब्दाचा अर्थ काय? बीड मिनी सरस. बीड मिनी सरस विक्री प्रदर्शन, जे की राज्य स्तरावर मोठं प्रदर्शन झालं, त्याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये छोटं सरस, जे की ग्रामीण भागामध्ये जे उमेद अभियानांतर्गत स्थापित स्वयं सहायता समूहातल्या महिलांना उत्पादन बाजारपेठ निर्माण व्हावी, त्याचबरोबर ते त्यांचे प्रोडक्ट या जिल्ह्यातील लोकांना पाहता यावे, त्याचा प्रचार प्रसार व्हावा, त्यानंतर त्यांनी विक्री करावी आणि कमी भावामध्ये जे ग्राहक आहेत त्यांना सुद्धा यांच्या प्रोडक्टची माहिती मिळावी, त्यांना सुद्धा याचा आस्वाद घेता यावा आणि उत्पन्न वाढावं, उत्पादन वाढावं आणि क्रय शक्तीला चालना मिळावी, यासाठी हे अभियानामार्फत मिनी सरस. मॅडम, आता भविष्यामध्ये तुमचा मानस काय? म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही या महिला गृह उद्योगाला, जसं तुम्ही आता 400 महिलांपर्यंत पोहोचला, खरंच तुमचं कौतुकास्पद गोष्ट आहे, तर तुमचा भविष्यात मानस काय? भविष्यात मानस असा आहे सर, की ज्या गरजवंत महिला आहेत, गटातील सगळ्याच महिला गरजवंत आहे, ज्या लखपती दीदी बनवायच्या आहेत, ज्यांचं उत्पन्न आपल्याला 1 लाखापर्यंत न्यायचं आहे, अशा महिलांना आपण हे काम, हाताला काम देऊन त्यांना रोजगार देण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत. पाहिलंच मित्रांनो, उमेद या शब्दामध्येच त्याचं सामर्थ्य दडलेलं आहे. आणि जसं म्हणतात ना, चिरा चिरा घडवावा आणि अज्ञानी तो पडवावा, म्हणजे एका चिऱ्यापासून आपण इमारत उभी करू शकतो आणि ग्रामीण भागातील महिलांना साक्षर करून, तसेच महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून विकास कसा साधून लखपती दीदी करण्याचा जो संकल्प आहे, खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. कॅमेरामॅन शाहीर अनिल तिवारी सर, महाराष्ट्राचा पुढारी. धन्यवाद. प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.